या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्ण हरी वस्त्र भांडार, बस्त्यांची भव्य दालने। आमच्या शाखा नारायणगाव बायपास, नारायणगाव बाजारपेठ, निमगाव सावा, जांबूत, बेल्ढा, आळेफाटा, पारगाव, शिंगवे, ओतूर। आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला। लिफ्टमध्ये अडकून 11 वर्षीय अमेय साहेबराव फडतरे या बालकाचा गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली। पिंपरी चिंचवड येथील 24 वाडीतील राजस्मृती हाऊसिंग सोसायटीतील ही दुर्घटना। जीव वाचवण्यासाठी झगडलेल्या अमेय ऐन दसऱ्याच्या दिवशीच वडिलांच्या मांडीवरच प्राण सोडून गेल्याने परिसरात शोक व्यक्त होतोय। अमेय गुरुवारी दुपारी 4थ्या मजल्यावरून तळमजल्यावर जाण्यासाठी लिफ्टमध्ये शिरला, मात्र लिफ्ट काही अंतर खाली गेल्यावर अचानक बंद झाली। लिफ्टमध्ये 2 मजल्यांच्या मध्ये अडकलेल्या अवस्थेत तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतानाच लिफ्ट पुन्हा सुरू झाली आणि हा दुर्दैवी अपघात झाला। बराच वेळ कुणीही लक्ष न दिल्याने अमेय अडकून राहिला। शेवटी माहिती मिळाल्यावर सायंकाळी 5 वाजता अग्निशमन विभाग घटनास्थळी पोहोचला। दलाच्या जवानांनी लिफ्ट मॅन्युअली चालवून अमेयला बाहेर काढलं आणि देवदूत वाहनातून रुग्णालयात दाखल केलं, पण तोपर्यंत सर्व संपलं होतं। डॉक्टरांनी अमेयला मृत घोषित केलं। दिघी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे। अमेय लिफ्ट आणि फ्लोअरच्या मधल्या जागेत अडकला होता। एवढ्या वर्षात लिफ्टमध्ये अशा प्रकारे अडकण्याची ही पहिलीच घटना होती। घटनेचं गांभीर्य ओळखून अग्निशमन कर्मचाऱ्यांनी लिफ्ट मॅन्युअल करत अमेयला बाहेर काढलं, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता। लहान मुलांना लिफ्टमध्ये पाठवताना पालकांनी काळजी घ्यायला हवी असं आव्हान पिंपरी चिंचवड महापालिकेचे अग्निशमन अधिकारी ऋषिकेश चिपाडे यांनी केलं आहे। दुसरीकडे रेतीचा अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत 15 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुलढाणा जिल्ह्यात नांदूर तालुक्यातील सावरगाव नेहू येथे घडली। गायत्री संजय खंडारे असं मयत मुलीचं नाव। 9 वर्षीय सारिकाला घेऊन गायत्री सकाळी प्रातविधीसाठी सावरगाव नेहू पिंपरी कोळी रोडवर गेली होती। परत येताना विना नंबरच्या रेती ट्रॅक्टरने गायत्रीला धडक दिली। या अपघातात तिचा मृत्यू झाला। त्यानंतर ट्रॅक्टर चालक शेख सईद शेख सलीम याला गावकऱ्यांनी बदलून काढलं। मुलीची आई वंदनाच्या फिर्यादीवरून संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे। ऐन दसऱ्याच्या सणाला ही घटना घडल्याने कुटुंबियावर शोककळा पसरली आहे।